आता पुण्यात्म्यांनो, असं समजा की तुम्हाला अमृत प्यायचंय आणि जितक्या वेळा प्याल तेवढं थोडं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 खूप सरळतेने समजेल आपल्याला. आणि 26 मंत्र यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी, म्हणजे साधना करणारे, हे यज्ञाचा उल्लेख आला ना. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान करणारे भक्तांसाठी, यजमान म्हणजे भक्तांसाठी परमात्मा सगळे रस्ते सुगम करतो आणि त्यांची विघ्ने नष्ट करतो, त्यांच्या सर्व दुःखांचं निवारण करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपलं रूप सुगम करत. आता सतलोकात परमात्मा जिथे ते एका स्थानावर राहतात, एका रोमकूपात. हे एक रोमकूप आहे, यात करोडो सूर्य आणि करोडो चंद्रमा मिळवा. असा एका रोमकूपाचा प्रकाश आहे परमात्म्याचा, केसाचं छिद्र ज्याला रोमकूप म्हणतात. तर त्याच्यात इतकं तेज आहे, करोडो सूर्य करोडो चंद्र मिळवा, तर आपण त्याला बघू शकत नाही. जर तो जसाचा तसा इथे आला तर तो आपल्या रूपाला कमी तेजोमय बनवून इथे येतात. म्हणजे आपल्यासारखाच मिळता जुळता, पण तरी त्याचं शरीर खूप छान इतरांपेक्षा तेजोमय असतं. तर आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा कबीर देव, इथे लिहायचं होतं कबीर देव, विजेसारखी क्रीडा करत पोहोचले क्षणार्थात. एका क्षणात पोहोचतो परमात्मा. म्हणतात मी एका क्षणात येतो, वरणीय पुरुषाला प्राप्त होतो. आणि तो परमात्मा आता 27 मध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 26चा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र 26 वाचला. आता 27 वाचू. जो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे आणि तिथून गती करून येतो. आता बघा उद्देश काय असतो त्याचा. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 82. हा सूक्त नंबर 82च्या आता आपण खाली जाऊया. मंत्र नंबर 1. सर्वोत्पादक प्रभू म्हणजे सगळ्यांची उत्पत्ती करणारा भगवान, प्रकाश रूप, तेजोमय रूपवाला, त्याचं तेजोमय शरीर आहे, सद्गुणांची वर्षा करणारा, पापांचा नाश करणारा, पापांचं हरण करणारा, तो राजेव राजासारखा, राजेव राजा समान. हे पृष्ठ 269 270 वर वाचूया. त्यासारखा दर्शनीय आहे, बघण्यायोग्य. दर्शनीय म्हणजे साकार. आणि तो पृथ्वी वगैरे लोकांतरात 4 दिशांना शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, जो दृढभक्त आहे त्याला पवित्र करत त्याला प्राप्त होतो, मिळतो. ज्या प्रकारे विद्युत, आकाशीय वीज आवडणाऱ्या स्थानांना आधार बनवत प्राप्त होते. आता इथे पहा त्यांचा उद्देश काय आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 वर आलो आपण. पहिला मंत्र वाचला, दुसरा वाचूया. हे परमात्मन उपदेश करण्याच्या इच्छेने, म्हणजे ज्ञान देण्याच्या, तत्वज्ञान देण्याच्या इच्छेने आपण महापुरुषांना प्राप्त होता. आणि आपण अत्यंत गतिशील वस्तूसारखा, म्हणजे खूप जलद जाणाऱ्या वस्तूसारखा आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता. आपण कबीरदेव आहात, आपण कबीरदेव आहात. जसं हे बघा 9:20 मध्ये हे लिहिले स्पष्ट. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20चा मंत्र 1 स्पष्ट केलं इथे. कबीर देव, कबीर देव आहात. कबीर देव जसं यजुर्वेद तसंच कबीर देव आहे. कबीर रवरती आहे, देव कबीर परमेश्वर. तो कबीर हे लिहायचं होतं. तो कबीर परमेश्वर आहे, तो आहे कबीर परमेश्वर आहे. तर इथे कवीचा अर्थ मेधावी लिहिला. कवीचा अर्थ बघा लिहिला काव्यकार. मेधावी आणि सर्वज्ञ लिहिल्याने वेगळा अर्थ होतो. इथे लिहायचं होतं तो कबीर देव आहे, सर्वांचा रक्षक आहे. विद्वानांच्या तृप्तीसाठी ज्ञान देतो. बघा
सहनशील आहे आणि सगळ्या दुष्टांना युद्धात तिरस्कृत करतो, म्हणजे तत्वज्ञानरूपी संग्रामात सगळ्यांना हरवतो. आता पुन्हा येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9च्या सूक्त नंबर 82च्या मंत्र नंबर 2 मध्ये. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या इच्छेने आपण महापुरुषांना प्राप्त होता आणि आपण अत्यंत गतिशील वस्तूसारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण कबीर देव आहात, आपण कबीर देव आहात, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, हे सोम, सोम म्हणजे अमर परमात्मा, हे परमेश्वर, आपण आम्हाला सुख द्यावे. पुण्यात्म्यांनो, कबीर साहेब म्हणत असत, नौ मन सूत उड़जिया रेसी रहे झक मारे, सतगुरु ऐसा सुळजा दे भाई उळझे ना दूजी बार. की हे असं ज्ञान उलगडून दाखवेल सद्गुरू, म्हणजे सत्य ज्ञान देणारा आध्यात्मिक टीचर, त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू परमात्मा स्वतः येतात, ते सद्गुरूंची भूमिका पण करतात, सर्व ब्रह्मांडांचं संचालन पण तिथेच बसून करतात आणि त्यांनी आपली अमृतवाणी, सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी लिपिबद्ध करून गेले. ती सुद्धा समजणं सगळ्यांना जमत नाही. या वेदांनाही नाही समजलं तर त्या वेदाला कसं समजणार सामान्य माणूस? तर हे तत्वज्ञान आहे. या दासाला बुद्धी दिली कबीर भगवानाने, परमेश्वर कबीरजींनी, आणि ह्या दासाला एक सत्य ज्ञान देणारा गुरु बनवला, सद्गुरू. तसं तर सद्गुरू तेच आहेत, पण आपल्या कृपेने या दासाला म्हणतात, गुरु मेर करे तो कागद हंस बना दे. मी तर कावला होतो आणि कावल्याचा हंस त्यांनीच केला, सद्गुरूंनी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.